नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल जाधव सर एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन चॅप्टर आणलेला आहे ज्याचं नाव आहे मिश्रण व एकत्रीकरण। ठीक आहे, चला मिश्रण व एकत्रीकरणातला आपण भाग 1 पाहूया। ठीक आहे, चलो भाग 1 मधला हा पहिला गणित वाचून घ्या काय। ठीक आहे, चला लक्ष द्या कसं सोडवायचं पहा। बघा, एका 42 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:4 आहे। जर त्यात 6 लिटर दूध टाकले तर नवीन मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर काय? ठीक आहे, चला लिहून घ्यायचं। बघा, द्रावण लिहून घ्यायचं। द्रावण किती लिटरचं आहे? 42 लिटर। या 42 लिटरच्या द्रावणामध्ये कोणाचं प्रमाण दिले तुम्हाला? दूध आणि पाणी। ठीक आहे, चला दूध आणि पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे। किती आहे प्रमाण? 3:4। ठीक आहे, प्रमाण किती आहे? 3:4। ठीक आहे, बघा इथला जो द्रावण असतो, इथला द्रावण म्हणजे या दोघांच्या बेरजेने भाग जाणारी संख्या असते। म्हणून काय करायचं, त्या द्रावणाला दोघांच्या बेरजेने भागायचं। 4 आणि 3 किती? 7। 7 न भागून द्या। 7 × 7 7 सकम 42। कितीचा भाग कुठले? 6चा। मग काय करायचं, याला पण 6 न गुणायचं आणि याला पण 6 न गुणायचं। 6 त्रिक 18 आणि 6 चौक 24। तर सांगा 42 पैकी दूध किती लिटर आलं? 18 आणि पाणी किती लिटर आलं? 24। ठीक आहे, तर पुढचं वाक्य वाचा काय टाकायचं आहे? जर त्यात अजून 6 लिटर दूध टाकले, जे टाकणार तेच बदलणार, जे टाकणार नाही ते बदलणार नाही। कोण टाकायचं आहे? दूध। चला 18 म्हणजे अजून किती टाकायचं आहे? 6 लिटर। 18 आणि 6 किती मग? 24। पाणी टाकलं का तुम्ही? नाही, पाणी जसं तसं लिहून टाका। 24 ला 24। आता या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे, भाग तोडा। 24 × 24 आणि 24 × 24। तर मला सांगा त्यांचं नवीन गुणोत्तर काय येईल? 1:1, जे की ऑप्शन क्रमांक 1। ठीक आहे, चला असंच बघा दुसरा गणित पाहत आहे। ठीक आहे, याच टाईपचा दुसरा गणित पाहत आहे। ठीक आहे, तिथं दूध टाकलं होतं, याच्यात पाणी टाकायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, चलो वाचा प्रश्न। ठीक आहे, चला एका 51 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 14:3 आहे। जर त्यात 5 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर काढायचं आहे। ठीक आहे, चला द्रावण वरती लिहून घ्यायचं। द्रावण किती लिटरचं आहे? 51 लिटर। ठीक आहे, चला या 51 लिटरच्या द्रावणामध्ये कोणाचं प्रमाण दिले तुम्हाला? दूध आणि पाणी। ठीक आहे, चला काय दिले? गुणोत्तर 14:3। इथं 14 जसे किती? 3। इथला जो द्रावण असतो या दोघांच्या बेरजेने भाग जाणारी संख्या असते। म्हणून काय करायचं, त्या 51 ला बेरजेने भागा। 14 आणि 3 17। 17 × 1 17 17 त्रिक 51। कितीचा भाग कुठलाय? 3चा। मग इथं पण 3 न गुणायचं आणि इथं पण 3 न गुणायचं। 3 त्रिक 9 आणि 14 त्रिक 42। तर मला सांगा 51 पैकी दूध किती लिटर आलं? 42। पाणी किती लिटर आलं? 9। चला अजून काय टाकायचं आहे, तर त्यात 5 लिटर अजून पाणी टाकायचं आहे। जे टाकणार तेच बदलणार, जे टाकणार नाही ते बदलणार नाही। पाणी टाकायचं आहे म्हणजे पाणी बदलणार। ठीक आहे, चला ऑलरेडी पाणी किती आहे? 9। अजून किती टाकायचं आहे? 5। अजून 5 लिटर पाणी टाकायचं आहे। मग 9 आणि 5 किती? 14। ठीक आहे, हे जशाच तसं 42 ला 42 यांचं गुणोत्तर काढा। 14 × 1 14 आणि 14 त्रिक 42। तर किती आलं? 3:1। ठीक आहे, चला तर 3:1 कुठे आहे प्रमाण? चला हे 1:3 उलट लिहिले ते। ठीक आहे, चला प्रमाण किती? 3:1 आहे। ठीक आहे, चलो बघा। ठीक आहे, असंच तिसरं गणित पाहूया काय वाचा। बघा काय वाचा। ठीक आहे, चला पहा लक्ष द्या काय बघा। 7 लिटर द्रावणात, द्रावण किती लिटरचं आहे? 7। 7 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 3:2 आहे। ठीक आहे, चला दूध व पाण्याचं गुणोत्तर दिले। जर त्यात अजून 4 लिटर दूध टाकले व 4 लिटर पाणी टाकल्यास
नवीन गुणोत्तर काय येईल. ठीक आहे, बघा पहिला जो उदाहरण होतं त्याच्यामध्ये दूध टाकलं होतं, दुसरं जे उदाहरण होतं त्याच्यात पाणी टाकलं होतं, आणि हा जो तिसरं उदाहरण आहे दूध पण टाकायचं आहे आणि पाणी पण टाकायचं आहे. मग पद्धत तीच वापरणार तुम्ही. ठीक आहे, चला द्रावण किती लिटरचं आहे? 60. ठीक आहे, चला या 60 लिटरच्या द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर काय दिले वाचून घ्या. किती आहे? दूध व पाण्याचे गुणोत्तर किती आहे? 3:2. ठीक आहे, इतरली संख्या म्हणजे याच्या बेरजेने भाग जाणारी संख्या असते, म्हणून त्या 60 ला 3 आणि 2 किती? 5. 5 ने जर भाग दिले 5 1 5 किती जावा तुटेल? 12. 12 पंचे 7 किती जावा तुटले? 12. मग इथं 12 ने गुणायचं आणि इथं पण 12 ने गुणायचं. ठीक आहे, 12 दुने 24, 12 त्रिक 36. चला म्हणजे 60 लिटर पैकी दूध किती लिटर आलं? 36. आणि पाणी किती लिटर आलं? 24. अजून काय टाकायचं आहे? जर त्यात अजून 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी टाकायचं आहे, म्हणजे दूध पण टाकायचं आहे पाणी पण टाकायचं, म्हणजे दोन्ही बदलणार. ठीक आहे, चला 36 मध्ये अजून 4 टाकायचं आहे, म्हणजे किती होणार ते? 40. ठीक आहे, अजून पाणी किती टाकायचं आहे? 4 लिटर. ठीक आहे, 24 आणि 4 किती? 28. आता यांचं गुणोत्तर काढायचं आहे, भाग तोडायचा आहे. हे 40 आणि 28 हे दोन्ही संख्या कोणत्या पाड्याच्या आहे? 4 मग 4 दाये 40 आणि 4 7 28. तर सांगा किती आले गुणोत्तर? 10:7, जे की ऑप्शन क्रमांक 2. बघा त्या 3 उदाहरणामध्ये पहिला जो उदाहरण होता त्याच्यात पाणी टाकलं होतं, दुसरं जे उदाहरण होतं तुम्ही दूध टाकलं होतं, आणि हा जो तिसरं उदाहरण आहे तुम्ही त्यात दूध पण टाकलं आणि पाणी पण टाकलं. ठीक आहे, चला आता चौथ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. काय बघा चौथा उदाहरण काय पाहून घ्या. ठीक आहे, चलो बघा काय वाचा, व्यवस्थित वाचून घ्या प्रश्न. ठीक आहे, चलो काय बघा 52 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे, तर यात किती लिटर दूध टाकावे? ठीक आहे, किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्यांचे नवीन गुणोत्तर 3:1 होईल. बघा कसं सोडवायचं लक्ष द्या, सिस्टम तेच चालणार. ठीक आहे, पहिलेपासून जे लिहित आहे आपण तेच करायचं. 52 लिटरचं द्रावण आहे. ठीक आहे, आणि या 52 लिटरच्या द्रावणामध्ये कोणाचं प्रमाण दिले तुम्हाला? दूध व पाणी. ठीक आहे, काय प्रमाण सांगा? 9:4. 9 किती? 4. इतरली संख्या म्हणजे या दोघांच्या बेरजेने भाग जाणारी संख्या असते, म्हणून त्या 52 ला बेरजेने भागा. 9 आणि 4 किती? 13. 13 1 13 आणि 13 चौक 52. 4 1 4. किती भाग कुठलाय? 4चा. मग काय करायचं? याला पण 4 ने गुणायचं आणि याला पण 4 ने गुणायचं. ठीक आहे, 4 चौक 16 आणि 9 चौक 36. तर मला सांगा 52 लिटर पैकी दूध किती आला रे? 36. आणि 52 लिटर पैकी पाणी किती आला रे? 16. तर पुढचं वाक्य काय? तर यात किती लिटर दूध टाकावे? ठीक आहे, अजून दूध टाकायचं आहे. ठीक आहे, चला मला सांगा ऑलरेडी दूध किती आहे तुमच्याजवळ? ऑलरेडी दूध 36 आहे. ठीक आहे, भागिले पाणी किती आहे? 16 आहे. ठीक आहे, चला तर यात अजून किती लिटर दूध टाकावे? दूध टाकायचं आहे. ऑलरेडी दूध किती आहे? 36. अजून किती लिटर टाकावे तुम्हाला फिक्स माहित नाही. मी काय करणार? मी समजा 1 लिटर अजून दूध टाकलं आणि अजून दूध टाकल्यामुळे नवीन गुणोत्तर काय आले? 3:1. काय आले नवीन गुणोत्तर? 3:1. आता तिरकस गुणाकार मारायचं. ठीक आहे, इकडे तिरकस गुणाकार मांडा. इथे ते 36 + x. 1 न जर गुणलं तर तेच भेटणार. बरोबर. इकडे बघा 16 गुणिले 3 16 त्रिक 48. ठीक आहे, x तुम्हाला काढायचा आहे. हा +36 तिकडे जाऊन काय होणार? मायनस. मग 48 मधून 36 गेले किती राहिले? 12. तर सांगा अजून तुम्ही किती लिटर दूध टाकलं? 12 लिटर, जे की ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, चला पाहून घ्या चौथा गणित. ठीक आहे, चलो आता आपण 5व्या उदाहरणाकडे जाऊया. ठीक आहे, पहा सेम सिस्टम राहणार, त्याचा काही चेंज होणार नाही, प्रकारात काही बदल होणार नाही. ठीक आहे, चला वाचा प्रश्न काय आहे. ठीक आहे, सिस्टम मध्ये काही बदल होणार नाही. ते बघा 75 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11:4 आहे. ठीक आहे, तर यात किती लिटर पाणी टाकावे?
याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये दूध टाकलं होतं, आता या उदाहरणामध्ये तुम्ही काय टाकत आहे, पाणी टाकत आहे, आणि पाणी टाकल्यामुळे नवीन गुणोत्तर किती आले, 5:3. ठीक आहे, तर तुम्ही किती लिटर पाणी टाकलं ते तुम्हाला काढायचं आहे, 4 पैकी तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला काय आहे द्रावण लिहून घ्या. 75 लिटर द्रावणामध्ये दूध व पाणी यांचं गुणोत्तर किती दिले, 11:4. काय करायचं, त्या 75 ला बेरजेने भागायचं. ठीक आहे, 11 आणि 4 किती, 15. 15 ने भाग द्या, 15 एक 15, 15 5 किती, 75. ठीक आहे, म्हणजे 5चा भाग सुटलाय. याला पण 5 न गुणायचं आणि याला पण 5 न गुणायचं. ठीक आहे, 5 चोक 20 आणि 11 5 55. ठीक आहे, चला मग दूध किती आलं तुमच्या जवळ, 55 भागिले, आणि पाणी किती आलं, 20. ठीक आहे, चला आता काय टाकायचं आहे, तर यात किती लिटर पाणी टाकावे मला सांगा. वरती दूध लिहिले, खाली पाणी लिहिले. ऑलरेडी पाणी किती आहे, 20. अजून पाणी टाकायचंय. टाकणे म्हणजे प्लस करणे, पण किती टाकायचंय मला फिक्स माहित नाही. ठीक आहे, मी किती टाकलं, 1 लिटर पाणी टाकलं, आणि नवीन पाणी टाकल्यामुळे नवीन गुणोत्तर किती आलंय, 5:3. ठीक आहे, चला बरोबरचं चिन्ह असेल तिरकस गुणाकार मांडायचा. ठीक आहे, चला तिरकस गुणाकार, 5 × 15, 15 × 5 हातचाला 1, 5 × 15 आणि 16. हे गुणाकार किती आले, 165. बरोबर, चला इकडचा गुणाकार मांडा. 5 × 20, 20 पंचे 100, प्लस 5 × x म्हणजे किती x रे, 5x. ठीक आहे, चला आता हा प्लस 100 इकडून काय होणार, मायनस. 165 मधून 100 गेले तर किती राहिले, 65. बरोबर, ठीक आहे, हे प्लस 100 इकडून मायनस होणार, मी तर आले किती, 5x. ठीक आहे, तुम्हाला x ची किंमत काढायची तर 5 न 65 ला भागा, 5 1 5, 5 1 5 राहिला, 1 5 3 15. तर किती आला सांगा, x ची किंमत किती आली, 13. तर सांगा अजून तुम्ही किती लिटर पाणी टाकलं, 13 लिटर, जे की ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, चलो बघा समजलं का गणित. ठीक आहे, चलो पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. काय आहे वाचून घ्या. चला ठीक आहे, चलो बघा, एका कॅन मध्ये 3:2 या प्रमाणात पी व क्यू चे द्रावण आहे. जेव्हा यातून 10 लिटर मिश्रण काढले जाते तेव्हाच त्यात 10 लिटर क्यू चे द्रव्य टाकले जाते, तेव्हा त्यांचे गुणोत्तर 2:3 होते. तर त्या कॅन मध्ये पी प्रकारचे द्रव्य किती, काय आहे लक्ष द्या. दिसायला अवघड आहे पण एकदम सोपं गणित आहे. ठीक आहे, फक्त वाचून घेत चला, व्यवस्थित समजून घेत चला. काय दिले बघा, एक कॅन आहे आणि त्या कॅन मध्ये प्रमाण दिले तुम्हाला किती सांगा, पी आणि क्यू चं प्रमाण दिले. किती दिले प्रमाण, 3 किती 2. ठीक आहे, चला जेव्हा त्यातून 10 लिटर मिश्रण काढले जाते, मिश्रण म्हणजे दोन्ही मिळून मिश्रण आहे, मग दोन्ही मिळून किती, 3 आणि 2 5, 5 भाग. ठीक आहे, चला हे 5 भाग म्हणजे तुम्ही किती लिटर काढत आहात, 10 लिटर काढत आहात. नेहमी एका भागाची किंमत काढायची. 5 1 5, 5 दुने 10, मग एका भागातून तुम्ही किती काढणार, 2. मग इथं 2 न गुणून टाकायचे. ठीक आहे, 3 दुने 6. ठीक आहे, म्हणजे मला सांगा पी द्रव्य किती काढला तुम्ही, 6. मग इथं पण 2 न गुणा, 2 4. क्यू द्रव्य किती काढलं तुम्ही, 4. असे 6 आणि 4 किती, 10 लिटर तुम्ही बाहेर काढत आहे. ठीक आहे, चला ऑलरेडी सांगा. नंतर काय, 10 लिटर मिश्रण काढले जाते तेव्हा त्यात 10 लिटर क्यू चे द्रव्य टाकले जाते. सांगा ऑलरेडी पी किती आहे, पी आहे 3x भागिले क्यू किती आहे 2x. ठीक आहे, चला आता सांगा पी तुम्ही किती लिटर काढत आहे, 6 लिटर. मी तर 6 लिटर काढणे म्हणजे मायनस. ठीक आहे, चला क्यू किती लिटर काढत आहे, 4 -4. ठीक आहे, चला जेव्हा त्यातून 10 लिटर मिश्रण काढले जाते आणि तेव्हा त्यात 10 लिटर क्यू द्रव्य, हे पी द्रव्य आणि हे क्यू द्रव्य किती टाकत आहे तुम्ही, 10 लिटर. ठीक आहे, बरोबर. आणि 10 लिटर क्यू द्रव्य टाकलं तेव्हा त्यांचं नवीन गुणोत्तर किती आलंय, 2:3. ठीक आहे, चला तिरकस गुणाकार मांडा हा. ठीक आहे, किती येणार, 3 त्रिक 9x, 3 त्रिक 9x मायनस 3 सक 18. बरोबर हे इकडे गुणाकार मांडा. 2 गुणिले 2 बेबे 4x, 4x. ठीक आहे, हे 10 तून 4 गेले 6, साइन दुने 12 प्लस 12.
ठीक आहे. चला इकडे वजा बाकी, ह्या प्लस 4x इकडे आणा, साइड चेंज साइन चेंज, 9x मधून 4x गेले किती राहिले 5x, हा -18 तिकडे जाऊन +18 होतो, 12 आणि 18 किती 30, मग x ची किंमत काढायची, 5 1 5 5 6 30, तर सांगा x ची किंमत किती आली 6. ठीक आहे. चला p किती आहे, p आहे 3x. ठीक आहे. मग 3 बरोबर x ची किंमत किती आली 6, मग 3 6 18. तर मला सांगा तर त्या कॅन मध्ये p प्रकारचे द्रव्य किती असणार, तर p प्रकारचे द्रव्य किती असणार 18 लिटर, जे की ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. अतिशय महत्वाचं गणित आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं गणित आहे बघा. ठीक आहे. बघा सोपं गणित आहे, असं काय अवघड नाही. ठीक आहे. चला तशाच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण पाहू. काय लक्ष द्या. ठीक आहे. चलो पहा, वाचा. ठीक आहे. चलो पहा, दूध व पाणी यांचे मिश्रण असलेल्या 20 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे प्रमाण 5:3 आहे. जर या मिश्रणातील 4 लिटर द्रावण काढले आणि त्याऐवजी 4 लिटर दूध टाकले, तर नवीन मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर किती. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे बघा. किती लिटरचं द्रावण आहे 20 लिटर. आता या 20 लिटरच्या द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचं प्रमाण किती आहे 5:3. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, इथला जो द्रावण असतो बेरजेने भाग जाणारी संख्या असते, मग 5 आणि 3 8, त्या 20 ला 8 न भाग जाते का नाही, म्हणजे पुढे काहीतरी कंडिशन दिली आहे. ठीक आहे. चला 20 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे प्रमाण 5:3 आहे. जर या मिश्रणातील 4 लिटर द्रावण काढले, मिश्रण काढत आहे तुम्ही, ऑलरेडी मिश्रण किती होतं 20, आता 20 मधून 4 काढलं तर किती राहणार 16. बघा मिश्रण काढत आहे तुम्ही, प्रमाण नाही काढत आहे, फक्त मिश्रण बदलणार, प्रमाण बदलणार नाही. प्रमाण जे दिलं तेच. ठीक आहे. प्रमाण किती आहे 5:3. 5:3 हे दूध आणि किती पाणी. ठीक आहे. आता भाग द्या या 16ला. बघा इथली संख्या म्हणजे बेरजेने भाग जाणारी संख्या असते, मग त्या 16ला बेरजेने भागा. 5 आणि 3 8, 8 1 8, 8 2 16, किती भाग कुठला आहे 2चा, मग इथं 2 न गुणा आणि इथं पण 2 न गुणा, 3 दुने 6 आणि 5 दुने 10. ठीक आहे. चला 4 लिटर द्रावण काढले आणि त्याऐवजी 4 लिटर फक्त दूध टाकले, जे तुम्ही टाकणार तेच बदलणार. ठीक आहे. दूध टाकले, ऑलरेडी दूध किती आहे 10, अजून 4 लिटर टाकले, अजून 4 टाकले म्हणजे किती झाले ते 14. पाणी टाकलं का तुम्ही नाही, पाणी जशाच तसं. ठीक आहे. भाग सोडा, 2 14 आणि 2 6, तर सांगा नवीन गुणोत्तर किती येईल 7:3, जे की ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. बघा मित्रांनो, हे आपण मिश्रण व एकत्रीकरणाचे गणित पाहिले, आणि ते मिश्रण व एकत्रीकरणाची आपण सिरीजला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातला हा पहिला भाग आपला संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.